प्रत्येकाला आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला रिझल्ट बदलायचे आहेत. येस. जर तुम्हाला तुमच्या आयुष्यातले रिझल्ट बदलायचे असेल तर ते रिझल्ट बदलण्यासाठी पहिल्यांदा तुमचे ऍक्शन्स बदलणं गरजेचं आहे. येस. ऍक्शन बदलण्यासाठी पहिल्यांदा विचार बदलणं गरजेचं आहे. येस. प्रॉब्लेम काय होतंय, विचारामध्ये तेच तेच विचार येतात, तेच तेच विचार आले की त्याच त्याच ऍक्शन होणार आणि त्याच गोष्टी मिळणार. जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये नवीन काहीतरी रिझल्ट हवा असेल तर नवीन काहीतरी विचार करणं गरजेचं आहे. आता नवीन विचार करायला पाहिजे हे कळतेच की सगळ्यांना, पण त्यात अडथळा कुठे येतोय हा प्रॉब्लेम आहे. कळतेच की सगळ्यांना कळतंय की तेच तेच विचार नाही करावं, नवीन विचार करायला पाहिजे हे कळतंय, पण तरी पण आपण रिपिटेटिव्हली विचार करतोय. का रिपिटेटिव्हली विचार करतोय? त्याचं कारण काय आहे? तर आज आपण त्याच्यामध्ये व्यवस्थित समजून घेऊ की त्याच्या पाठीमागे मूळ कारण काय, रिपिटेटिव्हली विचार का होतात, आणि त्याची कारणाची लिस्टच मी तुम्हाला काढली आहे की त्यामधलं तुमचं कोणतं कारण आहे ते तुम्हाला फाइंड आउट करायचं. येस. परत एकदा आपण पीपीटीकडे येतोय. अमेरिकेची नॅशनल सायन्स फाउंडेशन यांनी एक रिसर्च केलेला स्पेसिफिकली थिंकिंग बद्दल. तर युएसए मध्ये तो रिसर्च पब्लिश झाला तो आर्टिकल. आणि लोक काय विचार करतात, दिवसभरात आपल्याला किती विचार येतात, हं? तर ते देखील त्यांनी रिसर्च केलं. तर त्यात असं लक्षात आलं त्या रिसर्चमध्ये की जवळपास दिवसभरात आपल्याला 12,000 ते 70,000 विचार येत असतात. येस. मिनिमम 12,000, मॅक्सिमम 70,000 या रेंजमध्ये असतं. येस. कोणाला 12,000 असतील, 20,000, 30,000, 40,000. जास्तीत जास्त बघितलं ओव्हर थिंकिंग 70,000 विचार. येस. या रेंजमध्ये प्रत्येकाला विचार येतात, हा रिसर्च सांगतोय. आणि मोस्ट इंटरेस्टिंग फॅक्ट काय माहिती काय यामध्ये, 80% जे विचार आहेत ते निगेटिव्ह आहेत. येस. 80% विचार जे आहेत ते निगेटिव्ह आहेत. आणि 95% जे विचार आहेत ते रिपिटेटिव्ह आहेत. आता 80% विचार, अरे हे असंच होणार, अरे हे तसंच होणार आहे, हे काय काल पण असं झालं होतं, आज पण तसंच होणार. म्हणजे काय बऱ्यापैकी आपण निगेटिव्हलीच इथं विचार करतो असं रिसर्च सांगतो. 80% विचार निगेटिव्ह आहेत, 20% आहेत पॉझिटिव्ह, पण 80% निगेटिव्ह आहेत. आणि त्यामध्ये पण बघितलं 95% विचार रिपिटेटिव्ह आहेत. आता रिपिटेटिव्ह विचार असल्यानं काय होणार आहे, विचार करा. जेव्हा तुमच्याकडे विचार तुमचे रिपिटेटिव्ह असेल तर काय होणार, की तुम्ही तेच 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 विचार करताय आणि नवीन काहीतरी होईल अशी अपेक्षा करताय. तर कसं होईल? आता वन बाय वन आपण कारण बघूया. आता ओव्हर थिंकिंग करण्यामागची कारण काय. तर पहिलं एक महत्वाचं कारण येतं ओव्हर थिंकिंग करण्यामागचं, की फक्त फिअर ऑफ फेल्युअर. बऱ्याच जणांना फेल्युअरची भीती वाटते. एखादं काम करतायत किंवा काही करतायत तर अरे मी फेल होईल का काय, अरे मी काम करतोय, काम चालू करायच्या अगोदरच मनामध्ये डाऊट येतोय, अरे मी करतोय, मी करतोय खरं, होईल का नाही. कुठलीही गोष्ट, काही जणांना अरे हा सेमिनार, अरे मी सेमिनार करतोय खरंच म्हणजे ओव्हर थिंकिंग होईल का नाही. अगोदरच मनामध्ये डाऊट चालू होतात, अगोदरच निगेटिव्ह थिंकिंग चालतं. फिअर ऑफ फेल्युअर. कुठले काम, हे काम करतोय, होईल का नाही मी यशस्वी, होईल का नाही, फिअर ऑफ फेल्युअर आहे. त्यानंतर बघतोय दुसरं आहे, बऱ्याच जणांना काय होतं, डिझायर फॉर कंट्रोल. हे सगळ्यात डेंजर आहे. म्हणजे की इथं काय आहे की बऱ्याच जणांना काही कंट्रोल करण्याची मानसिकता असते. बऱ्याचदा काय कंट्रोल करायचंय, आजूबाजूच्या लोकांना कंट्रोल करायचं आहे, सिच्युएशनला कंट्रोल करायचं आहे. पण बऱ्याचदा मी तुम्हाला सांगतो, ही जी ओव्हर थिंकिंग होते तर आपण नाही कंट्रोल करू शकत बऱ्याच गोष्टी. मी सिरियसली सांगतोय की खूप कमी गोष्टी अशा आहेत की आपल्या आयुष्यामध्ये की ज्यांना आपण कंट्रोल करू शकतो. बऱ्याच गोष्टी अशा आहेत की ज्यांना आपण खरंच नाही कंट्रोल करू शकत. तुम्ही असा, मी असो, कोणी असो, आपल्या कंट्रोलमध्ये काय आहे, आपल्या कंट्रोलमध्ये मी काय विचार करावा ते माझ्या कंट्रोलमध्ये आहे. मी काय शब्द बोलावेत ते माझ्या कंट्रोलमध्ये, मी काय ऍक्शन्स घ्यावेत हे माझ्या कंट्रोलमध्ये आहे. पण त्या व्यतिरिक्त समोरच्या व्यक्तीनं कसं वागावं, त्यांनी कसं बोलावं, त्यांनी कोणत्या शब्दात बोलावं, हे खरंच माझ्या कंट्रोलमध्ये नाही आहे. सिरियसली नाहीये. आणि नातेसंबंधामध्ये ज्यांनी जे जे म्हणतायत ना, की त्यामुळं आम्ही डिस्टर्ब आहे, त्यामुळं आम्हाला ओव्हर थिंकिंग होते, की अरे समोरच्या व्यक्तीनं कसं वागावं, कोणते शब्द वापरावे, खरंच आपल्या कंट्रोलमध्ये आहे. जी गोष्ट आपल्या कंट्रोलमध्ये आहे ना, मी सिंपल सांगतो कंट्रोलच्या बाबतीत, की हे बघा, एक सिंपल सांगतो, की जी गोष्ट आपल्या कंट्रोलमध्ये आहे, नक्की त्याला कंट्रोल करा, काय प्रॉब्लेम. पण जी गोष्ट आपल्या कंट्रोलमध्येच नाही आहे, ज्याला आपण कंट्रोल नाही करू शकत, काय ऍक्सेप्ट करावं लागेल, पर्यायच नाही त्याला. आता मी चाललोय रस्त्यानं, ठीक आहे, की मला लवकर पोहोचायचं आहे, रस्त्यात ट्रॅफिक आलं, ट्रॅफिक आहे, मला ट्रॅफिकमुळे लांब न जावं लागणार आहे, मला उशीर लागणार आहे. ठीक आहे, माझ्या कंट्रोलमध्ये आहे का ट्रॅफिक, नाही आहे. जी गोष्ट आपल्या कंट्रोलमध्ये नाही त्याच्याबद्दल चर्चा करण्यात अर्थ नाही. आता उन्हाळा चालू होतोय, बरेच जण म्हणतात अरे खूप ऊन आहे, खूप ऊन आहे, उन्हाचा खूप त्रास होतोय. अरे जी गोष्ट आपल्या कंट्रोलमध्ये नाही, ठीक आहे ना, इट्स ओके, काय करणार आहे त्याला. मनामध्ये आपण काय बोलतोय, आपण उन्हामुळे डिस्टर्ब नाही आहे, उन्हामुळं आपण आपल्या मनामध्ये जे काय बडबड करतोय त्या बडबडीमुळे आपण डिस्टर्ब होतो. मनात काय बोलायचं, मी तर हेच बोलतो की किती ऊन आला, आता मी सोलापूरला आहे, सोलापूरला आमच्या तिथे तर आणखी जास्त ऊन असतं, तर ऊन त्याचं काम करतं, मी माझं काम करतो. आपण आपल्या मनात काय बोलतोय, ऊन त्याचं काम करणारच आहे, उन्हाळ्यामध्ये येणारच आहे, 3-4 महिने ऊन असणारच आहे, 45-46 डिग्री जाणारच आहे. तेव्हा मग फिजिकल बॉडीला त्रास होणारच आहे. हा, गरमी वाटणार आहे, बेचैनी वाटणार आहे, वाटणारच आहे. त्यासाठी मी जे करू शकतो ते करायचंच आहे.
ते होणारच आहे. म्हणजे जी रियालिटी आहे ते आपण आपल्या मनामध्ये सांगणं गरजेचं आहे, की बाबा ऊन त्याचं काम करत आहे, मी माझं काम करत आहे. आता खूप थंडी आहे, हा, येस, थंडी त्याचं काम करते, मी माझं काम करतो. हा, थंडीमध्ये मी काय करू शकतो? हा, ठीक आहे, स्वेटर घेईन, टोपी घालेन, जे काय करायचं मी करेन. येस. म्हणजे आपण आपल्या मनामध्ये काय बोलतो त्यामुळे एकतर आपण डिस्टर्ब होतो, किंवा त्याच्यामुळे आपण खुश राहू शकतो, रिलॅक्स राहू शकतो. येस. प्रॉब्लेम प्रत्येकाच्या आयुष्यात आहेत, तुमच्या आयुष्यात आहेत, माझ्या आयुष्यात आहेत, सगळ्यांच्याच आयुष्यात आहेत. प्रॉब्लेम हे असणारच आहेत. बघा, मी काय म्हणलं, प्रॉब्लेम हे असणारच आहेत. असं म्हटल्यानं काय होईल, की जेव्हा केव्हा प्रॉब्लेम येईल, हा, प्रॉब्लेम असणारच आहेत, प्रॉब्लेम येणार आहेत, आपल्याला ते सॉल्व्ह करायचंय. प्रॉब्लेम सॉल्व्हिंगचं आपलं स्किल डेव्हलप करत राहायचंय. जर तुम्ही अशी काही आदर्शवादी सिच्युएशन मनात मानून बसलाय, की नाही माझं आयुष्यात खूप स्मूथ सगळं चालणार आहे, काय प्रॉब्लेम येणार नाही, सगळं स्मूथली, मी जसा विचार करतोय तसं सगळं 100% होणार आहे, असं जर मानून बसलाय आणि मग प्रॉब्लेम आला तर तुम्ही डिस्टर्ब. मी अगोदरच म्हणून बसलोय, हा, प्रॉब्लेम येतच असणार आहेत आणि ते मला सॉल्व्ह करत मला माझं माझं जे काय आउटकम आहे, माझं जे काय ध्येय आहे, मला तिथे जातच राहायचंय. प्रॉब्लेम येतच असणार आहेत. मला एक सिंपल सांगा, की तुम्ही जिथं कुठे निघताय, सपोज तुम्ही पुण्यामध्ये आहात आणि तुम्ही पुण्याहून निघालाय, समजा सोलापूरला निघालाय, पुणे टू सोलापूर, आणि तुम्ही तुमच्या कारने निघालाय, आणि समजा रस्त्यात असं झालं, तुमची जी कार आहे ती पंक्चर झाली. काय कराल तुम्ही? ऑब्व्हियसली पंक्चर कुठं आहे, त्याची स्टेपनी वगैरे ते काय आहे ते लावाल. येस. त्याच्यामध्ये थोडासा एक्स्ट्रा टाइम दिला, अर्धा एक तास जाईल, ठीक आहे, ओके. त्याच्यानंतर परत निघालात, परत नंतर तुम्हाला वाटलं अरे खूपच भूक लागली, मग काय कराल तुम्ही? कुठं तर थांबाल. ठीक आहे. परत मग तुम्हाला वाटलं अरे गाडीला जो आहे ना, इथं थोडंसं प्रॉब्लेम वाटतं, ठीक आहे, कुठं तर गॅरेज आहे, तिथं तुम्ही ते दाखवाल. अरे पेट्रोल संपत आलंय, पेट्रोल पण भरून घेणं गरजेचं आहे, ठीक आहे, थांबाल. म्हणजे प्रॉब्लेम हे असणारच आहेत. पण तुम्ही तुमचं डेस्टिनेशन विसरलाय का? तुम्ही पुण्यातून निघालाय, तुम्ही सोलापूरला चाललाय. तुम्ही सोलापूर हे डेस्टिनेशन आहे. भले तिथं तुम्ही 4 तासात पोहोचताय, तिथं 5 तास लागतील, 6 तास लागतील, लागू द्या, पण पोहोचताय तुम्ही तिथं. तुमच्या डोक्यात ते क्लिअर आहे. थोडं उशिरा का होईना, उशिरा पोचाल तुम्ही, पण तिथंच पोहोचणार आहे. तुम्ही असंच विचारते, अरे गाडीच का पंक्चर झाली, आता कसं होणार, काय होणार? तुम्ही का सोडून देता का ते? नाही सोडून देत. तुम्ही फोकस असता कुठं, यस, मला तिथं पोहोचायचंय. मी 4 तासात पोहोचणार, तो ठीक आहे, 1 तास उशीर होईल, 2 तास उशीर होईल, जे काय असेल. म्हणजे तसंच आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये जे काय आपण काम करतोय, जे काय तुमचं ध्येय आहे, तर त्यामध्ये अडथळे येतच असणार आहेत. अडथळे म्हणजे काय, कधी पंक्चर होणार आहे, कधी काय होणार आहे, कधी कोणी मधीच काहीतरी हे करणार आहे. तुम्ही येत असताना असं होऊ शकेल, तुम्हाला वाटेल मी लवकर पोहोचेन 4 तासात, रस्त्यात खूपच ट्रॅफिक लागेल, काही होऊ शकतं. आपल्या हातात नाहीये बाहेरचे सिच्युएशन. त्यामुळं मी कंट्रोल बद्दल एवढा वेळ का बोलतोय, कारण की खूप जणांची मानसिकता अशी आहे की आजूबाजूच्या सिच्युएशनला कंट्रोल करायचं. बऱ्याच गोष्टी आपल्या कंट्रोलमध्ये नाही आहेत. येस, बऱ्याच गोष्टी आपल्या कंट्रोलमध्ये आहेत, खूप कमी गोष्टी आपल्या कंट्रोलमध्ये आहेत. बघा ना, आपले विचारच आपल्याला कंट्रोल करायचं तर किती काय काय मेडिटेशन, किती काय काय करावं लागतं आपल्याला. विचारच कंट्रोल नाही, आपले विचार आपलं बिहेवियर आपल्याला चेंज करायचं असेल तर किती काय काय आपल्याला करत बसावं लागतंय. आपल्याला आपलं स्वतःच बिहेवियर चेंज करायचं आहे. नॉर्मल सिंपल गोष्ट, सकाळी लवकर उठायचंय, ते पण चेंज करण्यासाठी आपल्याला किती काय काय करावं लागतं. अलार्म लावायचं, हे करायचंय, ते करायचंय, बरंच काय काय आपण करतो. म्हणजे मला म्हणायचं स्वतःच बिहेवियर बदलायला, स्वतःचेच विचार बदलायला आपल्याला इतकं काय काय करावं लागतंय. मग मी काय म्हणतो, की समोरच्याला कसं आपण बदलू शकू? नाही बदलू शकणार. समोरचा जर म्हणत असेल तुमच्यासाठी बदललं, तर ते तात्पुरतं आहे, टेम्पररी तुम्हाला दाखवण्यापुरतं आहे. तुम्हाला वाटत असेल की मी कुणाला कंट्रोल करतो, यस, कोणीच कुणाला कंट्रोल करू शकत. प्रत्येकाला वाटतं, यस, नवऱ्याला वाटतं की बायको असं करावं, बायकोला वाटतं नवऱ्यानं असं करावं. दोघांना एकमेकांना वाटत असतं, सगळ्यांना वाटत असतं, कोण कुणाला कंट्रोल करू शकत? खरंच करू शकत, येस. जो तो आपल्या आपल्या पद्धतीनं करत असतो, ठीक आहे. संतोष सर 100% म्हणतात चॅटबॉक्स मध्ये, येस येस, थँक्यू. येस. ओके. परत आपण पीपीटी कडे येऊया, आपण पुढची कारणं बघूया. नाही तर एका कारणावरच आपला पूर्ण सेमिनार व्हायला नको, ठीक आहे. तर आपण बघितलं, फिअर ऑफ फेल्युअर पाहिलं, डिझायर टू कंट्रोल ह्याच्यावरच आपण जास्त वेळ बोललो, डिझायर टू कंट्रोल. त्यानंतर परफेक्शन, येस. काही जणांना परफेक्शन पाहिजे, कुठलंही काम करायचंय परफेक्शन पाहिजे, एकदम प्रत्येक कामात परफेक्शन पाहिजे. काही जण इतकं परफेक्ट बघतायत कुठली गोष्ट खूप प्रिसाइजली. परफेक्शन चांगली गोष्ट आहे, पण प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गोष्ट परफेक्टली, हे असंच झालं पाहिजे, हे तसंच झालं पाहिजे, जिथं पाहिजे शब्दाला तर रूल थिंकिंग आली, असंच व्हावं, तसंच व्हावं, परफेक्ट व्हावं. परफेक्शन चांगली गोष्ट आहे, पण प्रत्येक ठिकाणी परफेक्ट नाही होऊ शकत. कोणीच परफेक्ट नाहीये. कोणीच नाही, तुम्ही नाही आहे, मी नाही आहे, कोणीच नाही परफेक्ट. आणि परफेक्शन ही प्रोसेस आहे, प्रक्रिया आहे. प्रोसेस आहे, प्रक्रिया आहे. आता इव्हन मी तुम्हाला सांगतो, हा सेमिनार मी पूर्वी पण घेतला होता, आता पण घेतोय. ते जे पीपीटी आहे, पीपीटी मध्ये काही ना काही अपडेट येतच असतं. काही ना काही अपडेट येत असतं. जसं की तुम्ही सुरुवातीला बघितलात, की पीपीटी मध्ये जे कारण मी तुम्हाला सांगत होतो, की हा ओव्हर थिंकिंग कशाबद्दल होते, पहिल्यांदा एक कारण आलं, मग दुसरं आलं, तिसरं आलं,
हे काय झालं, पूर्वी असं नव्हतं. पूर्वी काय होत होतं की डायरेक्टली सगळी लिस्ट येत होती. मग आता हा चला, मग अजून त्यात अपडेट आलं. मग त्यानंतर आता बघतोय की आता हे जे पुढचे स्लाइड आहे त्याला पण हळूहळू अपडेट करायचं आहे. असं स्टेप बाय स्टेप आपण परफेक्शन आणू शकतो, पण 100% परफेक्ट फर्स्ट अटेम्प्ट मध्ये हे नाही होत. येस, जस्ट अ मिनिट. येस, पुढच्या मुद्द्याकडे येतोय. तर पुढचा एक महत्वाचा मुद्दा येतोय. येस, तर तो आहे पास्ट पेनफुल मेमरीज. येस, आता पास्ट पेनफुल मेमरीज म्हणजे काय? येस, इथं बऱ्याच जणांचं काय म्हणतात, ते म्हणतात ना मराठीमध्ये म्हणा, बऱ्याच जणांचं घोडं अडतं कुठं, इथं अडतं. पास्ट पेनफुल मेमरीज म्हणजे पास्ट मध्ये बऱ्याच जणांना काय झालेलं आहे माहिती का, की काही अशा घटना घडून गेल्या आहेत. कुठेतरी कोणीतरी टोचून बोललेलं आहे, अपमान केलेला आहे, इन्सल्ट केलं आहे. आज पण ती गोष्ट आठवली, ती व्यक्ती आठवली तरी पण डिस्टर्ब होतात. येस, आज पण ते आठवलं तरी त्रास होतो. त्या व्यक्तीनं तुम्हाला त्रास दिला, किती वेळापुरती त्रास दिलाय? येस, किती वेळापुरतं? येस, किती वेळा निगेटिव्ह बोललाय? एकदा, दोनदा, चारदा, 10 वेळा बोललाय. येस, तुम्ही तुमच्या मनामध्ये तीच निगेटिव्ह गोष्ट किती वेळा बोललेली आहे? त्या व्यक्तीने एकदा तुम्हाला हर्ट केलंय, दोनदा केलंय, चारदा केलंय. तुम्ही मनात किती किती वेळा बोललाय? 10,000 वेळा, 20,000 वेळा तीच तीच गोष्ट, तीच तीच गोष्ट रिपीटेड केली आहे. तर रिपिटेशन मुळे काय होणार? ती निगेटिव्ह फिलिंग वाढणार, ते निगेटिव्ह वाढत जाणार. लक्षात घ्या, ती हर्टची फिलिंग, ती जी काय प्रॉब्लेम आहे ते वाढत जाणार. त्यामुळं इथं लक्षात घेणं गरजेचं आहे. हे बघा, बऱ्याच सेल्फ डेव्हलपमेंटच्या पुस्तकांमध्ये काय सांगितलं गेलंय, एकच मिनिट. बऱ्याच सेल्फ डेव्हलपमेंटच्या पुस्तकात काय सांगितलं गेलंय की तुम्ही काय करा, निगेटिव्ह कडे दुर्लक्ष करा आणि पॉझिटिव्ह कडे लक्ष द्या. येस, ऍग्री, मी पण ऍग्री आहे त्याच्याशी, की निगेटिव्ह कडे दुर्लक्ष करायला पाहिजे, पॉझिटिव्ह कडे लक्ष द्यायला पाहिजे. ओके, छोट्या छोट्या निगेटिव्ह गोष्टीकडे आपण सहजतेनं दुर्लक्ष. पण जर मोठी निगेटिव्ह गोष्ट असेल तर तिथं लगेच तेवढं म्हणावं तसं दुर्लक्ष होत नाही, आणि आपण त्याला दुर्लक्ष करायला, त्याला सप्रेस करण्याचा प्रयत्न केला की अरे दुर्लक्ष, जाऊ दे सोड, जाऊ दे सोड, आणि पॉझिटिव्ह कडे लक्ष केलं. काय होईल की हळूहळू ती गोष्ट काय होते, सप्रेस व्हायला लागते. सप्रेस होते, सप्रेस होते, आणि नंतर काय होते माहिती का, एक ना एक दुसरी स्प्रिंग सारखी बाहेर आहे. त्याचा भडका उडतो. भले ते भीती असेल, टेन्शन असेल, राग असेल, जे काय असेल ते. येस, तर त्यामुळं काय माहिती का, इथं आपल्याला काय करायचं माहिती का, ज्या त्या वेळेस जे ते इमोशन एक्सप्रेस पण करणं गरजेचं आहे. येस, आता इथं पेनफुल मेमरी, त्याच्यामुळं बऱ्याच जणांना काय होतं पास्टमध्ये पेनफुल मेमरी, त्यामुळे ओव्हर थिंकिंग होते. येस, म्हणजे ती व्यक्ती आठवली किंवा ती व्यक्ती समोरनं जाताना दिसली तरी पण लगेच ओव्हर थिंकिंग, अरे यांनी असं केलं, यांनी तसं केलं. येस, आवाज कमी येतोय का माझा? आवाज येतोय व्यवस्थित सर्वांना? चॅटबॉक्स मध्ये म्हणतायत आवाज कमी येतोय. नाही, आवाज आवाज येतोय सर येतोय ना? व्यवस्थित. ओके, येस, थँक्यू हम्म, मॅडम. हम्म. तर आपण बघतोय की ओव्हर थिंकिंग जी होती ही, तर ही जी ओव्हर थिंकिंग होती ही पेनफुल मेमरीज आहेत, तर त्याला काढणं गरजेचं आहे. आता बरेच जण काय करतात माहिती का, ओव्हर थिंकिंग कमी करण्यासाठी काय करतात, निगेटिव्ह विचार चालवले. काय करतात की निगेटिव्ह कडे दुर्लक्ष, पॉझिटिव्ह कडे लक्ष. पॉझिटिव्ह नाही मिळालं, चला मोबाईलमध्ये काय तर होईल, ते तात्पुरतं सोल्युशन. किती वेळ मोबाईल कडे तात्पुरतं बघताय म्हणजे काय, तुमच्या घरात एक मेल्लं उंदीर पडून आहे. मेल्लं उंदीर म्हणजे काय, एखादा इश्यू आहे, जे तुम्हाला एखाद्या घटनेत हर्टची, दुःखाची भावना असेल, त्रासाची भावना असेल, तर तसंच आहे. तुम्ही काय करताय, मला ते घाण वाटते, छान वाटत नाही, म्हणून तुम्ही काय करताय, एक नॅपकिन घेताय, त्याच्यावर टाकताय. तात्पुरतं बरं वाटतंय आणि तुम्ही तोंड इकडे करताय. ठीक आहे ना, तात्पुरतं बरं वाटतंय, पण ते घाण आहेच ना. परत दुसऱ्या दिवशी दुसरं उंदीर आहे, परत दुसऱ्या दिवशी अजून नॅपकिन टाकताय, परत वास होतोय. टाकत टाकत झालंय, इतकं गठ्ठा तयार झालं ते, म्हणजे खाली फरशीपासून ते इथपर्यंत तयार झालंय. मग तो इतका त्रास होतो, कळतच नाही की कशामुळे त्रास व्हायला लागलाय, असा प्रॉब्लेम होतो. आणि बरेच जण काय करतात, ते विचारांना कट ऑफ करायला जातात. प्रॉब्लेम विचारांमध्ये नाहीये, प्रॉब्लेम तुमच्या भावनेत आहे. येस, आता आपण काय म्हणतोय, प्रोग्रामचं नाव काय दिलं, हाऊ टू स्टॉप ओव्हर थिंकिंग. स्टॉप करायचंय त्या विषयाबद्दल, ओव्हर थिंकिंग स्टॉप करायचंय. स्टॉप म्हणजे काय, तो विषयच कट ऑफ करायचा आहे. तर कट ऑफ कसं होणार, असं बुद्धीनं नाही होणार फक्त. येस, तो जो इश्यू आहे त्याला बाहेर काढणं गरजेचं आहे, त्याला सॉल्व्ह करणं गरजेचं आहे, त्याला रिझॉल्व्ह करणं गरजेचं आहे. म्हणजे काय, की ते जे मी तुम्हाला म्हटलं मेले उंदीर, तर ते सगळे जे नॅपकिन, जे काय वरती तुम्ही झाकलाय त्याला, ते काढणं गरजेचं आहे. ते मेलेलं उंदीर काढणं, कचरा काढून ते साफ करणं गरजेचं आहे. झाडू मारणं, मॉप मारणं, सगळं क्लीन करणं गरजेचं आहे. हे क्लीन करताना, स्वच्छता करताना घाणच वाटणार आहे, पण सगळं केल्यानंतर तुम्हाला खूप छान वाटेल. येस, फ्रेश झालं, आता मला भरपूर जागा झाली घरात असं वाटेल. पण बऱ्याच जणांनी 5-10 उंदरं ठेवले तुम्ही एका हॉलमध्ये, आतमध्ये तुमच्या मनामध्ये ठेवलेले, ते काढून टाकले की रिलॅक्स व्हा. आता आता हे बघा, मी तुम्हाला आणखी एक सांगतो की ओव्हर थिंकिंग, बरेच जण डायरेक्टली विचारांवर काम करतात. विचारांवर काम करू नका, माझं म्हणणं आहे. विचार कशामुळे येतात, तुमची कुठली तर भावना आहे. म्हणजे काय, कुणाला दुःखाची भावना आहे, नातेसंबंधामध्ये काहीतरी हर्ट झालं, त्या हर्टच्या भावनेमुळे त्यांना ओव्हर थिंकिंग होते. काही जणांना भीती वाटते, जसं की स्वतःच्या शरीराला काय तर होईल, काय तर होईल, असं. ही जी भीतीची भावना आहे, ती भीतीची भावनेमुळं
थिंकिंग व्हायला लागते, ओव्हर थिंकिंग. तुम्ही ओव्हर थिंकिंगवर काम करू नका. भीतीची भावना हे मूळ आहे, त्या मुळावर काम करा, मुळावर घाव घालणं. तसंच इथं जे बघतोय हर्टची भावना आहे, दुःखाची भावना, त्या भावनेवर काम करणं गरजेचं आहे. आता मला तुम्ही सांगा, की कोण सांगू शकेल की जेव्हा तुम्हाला भूक लागते, तर पहिला विचार येतात का फिलिंग येते? काय होतंय भूक लागल्यावर? कोण सांगू शकेल? अनम्यूट करून बोला. जेव्हा तुम्हाला भूक लागते. येस, बोला नितीन सर. फिलिंग फिलिंग येते सर. हा, बॉडीमध्ये फिलिंग येत आहे. येस, चॅटबॉक्स मध्ये गौरी मॅडम म्हणते येस, बॉडीमध्ये आपल्याला फिलिंग येते की भूक लागली. आपल्याला पहिला बॉडीमध्ये फिलिंग येते, येस मला भूक. मग नंतर आपण विचार करतो, मला भूक लागली, मी काय खाऊ? हे ऑप्शन आहे, ते ऑप्शन, मग आपण काही ना काय करतो. पण पहिल्यांदा फिलिंग येते. म्हणजे बऱ्याचदा आपण बघतो की म्हणजे आपण वरचे म्हणजे थिंकिंग हे वरचा पार्ट आहे. म्हणजे काय माहिती का, हे बघा, एखादं झाड आलंय. आणि तुम्ही काय करते, फक्त त्याच्या फांट्या, एक एक छोट्या छोट्या फांट्या, म्हणजे छोट्या छोट्या फांट्या म्हणजे ओव्हर थिंकिंग येते. छोट्या छोट्या, ही फांटी, ही फांटी, ही फांटी, असं किती फांट्या तोडणार आहे तुम्ही? ते तोडलं तरी नंतर परत येणारच आहे. छोट्या छोट्या वरचे फक्त फांट्या तोडताय. तर तुम्हाला काय करणं गरजेचं आहे, ते मुळावर घाव घालणं गरजेचं आहे. मुळावर घाव म्हणजे काय, की ती जी फिलिंग आहे स्पेसिफिकली, म्हणजे कोणती, हर्टची फिलिंग, भीतीची फिलिंग, एन्झायटीची फिलिंग, ती आहे कशामुळं? काही ना काही घटना घडलेली असते, त्या घटनेमुळे असते. त्या घटनेमुळे असते आणि त्या घटनेला काढून टाकणं गरजेचं आहे. येस. तर आपण बघूया त्यामध्ये आपण कशा पद्धतीने आणखी पुढची कारणं आपण बघूया. पास्ट पेनफुल मेमरीज आपण पाहिलं. त्यानंतर आहे काही जणांना सिकिंग व्हॅलिडेशन. काही जणांना कसं असतं, व्हॅलिडेशन पाहिजे असतं. अरे, मला लोकांनी बघावं, मला लोकांनी कौतुक करावं, मला चांगलं बोलावं. त्यांना व्हॅलिडेशन पाहिजे असतं. त्यासाठी त्यांची ओव्हरथिंक, अरे मला कोणी बघितलं नाही, मला कोणी रिस्पेक्ट नाही दिला, ते चालू होतं मग त्यानंतर. त्यानंतर आपण बघितलं फिअर ऑफ फ्युचर. आपण बघितलं तर हे फिअर ऑफ फेल्युअर आहे. ओके. ओके, मी तर वाचताना फेल्युअर वाचलं, ठीक आहे, चॉकी, सॉरी. तर फिअर ऑफ फेल्युअर, काही जणांना अपयशाची भीती आहे. अपयश, अपयश येईल काम सुरू करतानाच. त्यानंतर बघतो इन्फॉर्मेशन ओव्हरलोडेड. आजच्या युगात हा सगळ्यात जास्त प्रॉब्लेम आहे, इन्फॉर्मेशन ओव्हरलोडेड. बऱ्याच जणांना काय म्हणजे की सोशल मीडियाच्या माध्यमातून, इतर इंटरनेटच्या माध्यमातून इतकी इन्फॉर्मेशन झाली, इतकी इन्फॉर्मेशन झाली आहे, ती इन्फॉर्मेशन ओव्हरलोडेड झाली आहे. येस. त्यामुळे काय होतं, त्या इन्फॉर्मेशन स्ट्रेस अँड एन्झायटी व्हायला लागली. काय माहिती काय, बघा, तुम्ही किती इन्फॉर्मेशन घेताय, आपल्या ब्रेनची इन्फॉर्मेशन प्रोसेस करायची एक लिमिट आहे. किती इन्फॉर्मेशन आपलं ब्रेन प्रोसेस करणार आहे, त्याच्या लिमिट पर्यंतच करणार आहे. त्या लिमिटपेक्षा जास्त आलं की मग त्रास व्हायला लागेल. येस. तर त्यामुळे तिथं इन्फॉर्मेशनची ओव्हरलोडेड होते, तो एक प्रॉब्लेम आहे. येस. मला ऍक्च्युली राग, इमोशन्स याच्यामध्ये खूप वेगळंच फिलिंग होतं. जेव्हा सेशन करायचं, सुये सरांचं सेशन करायच्या आधी मला अशी माझी बॉडी पूर्ण अशी बांधल्यासारखं फील होत होतं. पण जेव्हा माझं हे सेशन झालंय, तर त्या याच्यामध्ये आफ्टर सेशन मला एकदम असं मोकळं मोकळं वाटतं. असं वाटतं मी मोकळी झालीये. इतकं भारी वाटतंय. अगोदर डोकं खूप असं जड होतं. ते आता एकदमच मोकळं वाटतंय. काहीच नाही आता, असं फील येतंय. जो काही एक राग होता, तो पण असं गेल्यासारखं वाटतंय. असं धुतलं गेलंय, असं वाटायला लागलंय. त्यामुळे मला खूप छान वाटतंय आणि त्या गोष्टीचा माझ्या बॉडीवरती खूप चांगला इफेक्ट येईल असंही वाटतंय. थँक यू सर. थँक यू व्हेरी थँक्यू, मच. थँक्यू, थँक्यू सो मच. म्हणजे मला 1 वर्षापासून म्हणजे माझ्या मनामध्ये भीती आणि टेन्शन, स्ट्रेस खूप होता. मग मी सरांना फोन केला की सर म्हणजे मला असं असं होते, म्हणजे मला भीती वाटते, स्ट्रेस येतोय. मग सरांची मी अपॉइंटमेंट घेतली आज. आणि ती घटना जरी सरांनी माझी सेशन घेतली, आज पहिलाच माझा सेशन झाला आणि सरांनी आज माझ्या पहिल्या सेशन मध्ये मी एवढा खुश झालो की ते घटना जरी मला दुःखद माझी घटना होती जरी आठवली, तरी मला त्या घटनेबद्दल काहीच वाटत नाही. मला खूप भारी वाटते. असं वाटते की हे जर आधी सरांकडे आलो असतो तर खूप बरं झालं असतं. आतापर्यंत माझी लाईफच चेंज झाली असती, पण ह्या क्षणापासून माझी लाईफ खूपच चेंज झाली. त्यामुळे सरांचे जेवढे आभार मानावे तेवढे कमी आहे. ते थँक्यू सर, थँक्यू सो मच. काही घटना असतात की एकदा घडून जातात लाईफ मध्ये, पण त्या घटना आठवण करून करून आपल्याला बॉडीला प्रत्येक वेळी आपण स्वतःला त्रास देतोय, स्वतःला त्रास करून घेतोय. कारण त्या काही घटना आपल्याला डिलीट नाही होऊ शकत. असं आपण मान्यता करून धरून बसलेलं असतं की नाही, डिलीट नाही होणार, डिलीट नाही होणार. पण NLP कोर्स केल्यानंतर डेफिनेटली मी 100% सांगू शकते की माझ्यामध्ये कमीत कमी 70 ते 80% फरक पडलेला आहे. की जे काही घटना घडलेल्या होत्या त्या घटना पूर्णपणे माझ्या 70 ते 80% माझ्यातनं त्या घटना डिलीट झालेल्या आहेत. आणि त्या घटना आहेत, आठवतात, पण त्याची जी तीव्रता होती, जे काही म्हणजे घटना घडत होत्या आणि त्या त्या घटना घडून घडून त्रास देत होते मी स्वतःला,
ते पूर्णपणे कमी झालेलं आहे. मला हा ठीक आहे, घटना घडली, संपला विषय, आपल्या आपल्या लाईफ मध्ये आपलं रुटीन कामं चालू दे, असं हे म्हणजे डेली लाईफ मध्ये मला असं घडतंय. आणि त्याच्यानुसार माझं हेल्थ आणि मी स्वतःच मेंटली हेल्थ म्हणा, शारीरिक हेल्थ म्हणा, माझं जॉब, फॅमिली, ह्याच्यामध्ये आहे ना मी खूप हॅपी आहे. की ह्या सगळ्या घटनांमधनं बाहेर आल्यानंतर मी इतकी हॅपी झाले ना, की प्रत्येक क्षणामध्ये मी हॅपी राहू शकते, असं मला कॉन्फिडन्स आलेलं आहे. आणि त्यासाठी आहे ना सुयश सरांचे खूप खूप म्हणजे खूप धन्यवाद आहे.